तो टीव्ही लाईनचा दिसत नाही बूम. बरोबर. मी सरप तू कर. अरे एकतर ही गोष्ट नकारता येणार नाही, कारण निवडणुका या खूप उशिरा जाहीर झाल्यामुळे इच्छुकांची देखील गर्दी प्रत्येक पक्षामध्ये वाढलेली आहे. आणि बंडखोरी म्हणण्यापेक्षा, नाराजगी म्हणण्यापेक्षा ज्या काही भावना आहेत त्या उमेदवारीच्या माध्यमातून पण देखील लोक काही प्रकट करत असतात. पण आज 1-2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की या सर्व बाबतीत विभाग न्याय विभाग प्रमुखांना आणि आमच्यासारख्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत पक्षाच्या माध्यमातून, की जेणेकरून त्या सर्व उमेदवारांशी चर्चा करण्याचं काम करायचं. तर एक भाग म्हणून वरळीमध्ये पण देखील आजच संध्याकाळी या बाबतीत संबंधित लोकांशी चर्चा करून त्यांची समजूत घालण्याचं काम केलं जाईल. मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळी एबी फॉर्म द्यायच्या अगोदर पण देखील विभाग न्याय किंवा वॉर्ड न्याय पण अशा काही अडचणी होत्या त्या देखील बहुतांशी दूर करण्याचं काम केलं. तर काही कार्यकर्ते त्यांची अपेक्षा असेल, काही कार्यकर्त्यांना असं वाटतंय किंवा आम्हाला ही उमेदवारी का मिळाली नाही, त्याचंही विश्लेषण त्यांच्याशी चर्चा करून सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडून येणं हा मेरिट जरी असला त्याहीपेक्षा मुंबई वाचवणं हा मेरिट आहे. आणि बदलत्या परिस्थिती अनुसार मुंबईला वाचवण्याच्या या लढ्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहायला पाहिजे, अशी ती साध मला असं वाटते आम्ही घालण्याचं काम त्यांच्याबरोबर आम्ही करणार आहोत. मला असं वाटतं एकतर जखम द्यायची आणि त्याच्यावरती मीठ चोळला तर हा प्रकार आहे. पहिला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना ज्यावेळी विचारलं की मुंबईचा महापौर कोण होणार, हिंदू होणार, ज्यावेळी ही टीका झाली त्यावेळी मात्र हा मुंबईचा महापौर हा मराठी होईल हे त्यांना सांगावं लागलं. म्हणजे मनात एक आहे आणि तोंडात एक वेगळं. आणि आता तुम्ही बघता तर कशी हिंमत होते भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेल्या नेत्यांची, एवढी हिंमत. म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? कारण एवढी आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे, अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातोय, मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषेची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. कसं झालेलं आहे की एकाने एक बोलायचं, दुसऱ्याने एक बोलायचं. हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा केवळवाणी प्रयत्न हा त्यांचा आहे. पण एक दुसऱ्या बाजूला ज्यावेळी ही टीका झाल्यानंतर हे आम्हाला सांगण्याचं काम करतायत. आणि तुम्ही बघितलं असेल की जे स्वतः पुरेशी म्हणून बोलायला मागतात अशीच लोक ज्यावेळी अशा भावना व्यक्त करतात त्यावेळी हे स्पष्ट होतं की ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे की तुम्ही हे बोला, आम्ही हे बोलू. आता ह्याचं खंडन पण होईल काही वेळासाठी, पण जे बोलायचं होतं ते बोलून झालं ना. जो मेसेज त्यांना त्या समाजामध्ये द्यायचं होतं ते दिलेलं आहे. पण मला असं वाटतं हे तमाम मुंबईकरची जी जनता आहे ही सुज्ञे हे सर्व बघतायत आणि निश्चितपणे ह्यांना हे धडा शिकवल्याशिवाय राहणार. नाही, त्यांच्याबरोबर चर्चा आजच आम्ही करणार आहोत. आज उद्यामध्ये चर्चा करण्याचं काम करू, समजूत घालण्याचा प्रयत्न करू. मात्र एक गोष्ट नक्की आहे की ती समजूत घातल्यानंतर पण देखील जर कोण पुढे आलं नाही तर नक्कीच जो मित्रपक्षाचा जो धर्म आहे तो आम्ही पाळण्याचं काम प्रत्येक भागामध्ये आम्ही करू. जे कार्यकर्ते त्या मताशी सहमत असतील त्यांना घेऊ. मतदार हा देखील आमच्या बरोबर राहिलेले आहेत आणि बदलत्या परिस्थिती अनुसार
ही युती का महत्वाची होती, ही दोघे कुटुंबातले भाऊ आणि दोन्ही पक्ष एकत्र का आले, हे लोकांमध्ये आम्ही स्पष्ट रीतीने पटवून सांगण्याचं काम केलेलं आहे. मला असं वाटते किंवा ते नाही शमले तर मग नाईलाजाने कायद्याने किंबहुना पक्षशिस्तीच्या मान ठेवून ती असेल की योग्य ती कारवाई आपल्याला करावी लागणार आहे. ह्याच्यातूनच हे स्पष्ट होतोय की मीरा भाईंदर हे काय मुंबईपासून लांब नाहीये, कल्याण डोंबिवली ठाणा हे काय मुंबईपासून लांब नाहीये. हळूहळू जसं आम्ही सांगतोय की मुंबई वेगळी केली जाणार आहे, मुंबईचं वर्चस्व कमी करायचा प्रयत्न आहे, त्याचा एक भाग म्हणूनच ह्याची सुरुवात मीरा भाईंदरला झालेली आहे. आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्यांच्या बरोबर असलेली पक्षातली लोक युतीसाठी आग्रही होते, युती झाली नाही म्हणून घेऊन मोठ्या प्रमाणात आरडाओरड करतायत. का नाही या विषयावरती ते बोलतायत, का नाही ना ते जाब विचारतायत. म्हणजे थोडक्यात या सर्व गोष्टीला साथ देण्याचं कामच त्यांचे असलेले मित्रपक्ष करतायत. आता त्यांच्या मित्रपक्षामध्ये पण आपसात काय काय चाललंय हे मी सांगायची गरज नाहीये. आज त्यांच्या मित्रपक्षांची अवस्था अशी झालेली आहे की जसं आपण थ्रो न्यूज वापरा आणि फेका अशी परिस्थिती झालेली आहे की एवढे मोठी गर्जना करणारे, इलाका भी हमारा धमाका भी हमारा म्हणणारी लोक आज त्यांच्या दरवाज्यावरती जाऊन आम्हाला युतीमध्ये घ्या हे बोलण्याची ही वेळ त्यांच्यावरती येते. ही दुर्दैवी परिस्थिती आहे आणि ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल की माझ्या माहितीप्रमाणे 17 महानगरपालिकेमध्ये युती झालेली नाही. यातूनच हे स्पष्ट होतंय की महायुतीमध्ये काही अलबेल नाही. सत्तेतले असलेले पक्ष एका प्रकारे विरोधी पक्षाची स्पेस काढण्यासाठी हे अशा प्रकारचं वातावरण करतायत आणि सत्तेसाठी आम्ही कसे हापलेलो आहोत हे याच्यातून स्पष्ट होतं. मुंबईमध्ये ज्यावेळी जयंत पाटील साहेबांनी पुढाकार घेण्याचं काम केलं होतं त्यावेळी ठराविक काही सीट्सच्या बद्दल चर्चा झाली आणि अधिकृत रीतीने आम्ही त्यांना काही सीट्स सोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्या सीट्स चारकोपमध्ये 2 आहेत, एका गोरेगावमध्ये एक आहे, एक सायन कोळीवाडामध्ये एक होती सीट्स होती. आता त्यांच्यातले ज्यांना ते सीट्स मागत होते त्यातले काही लोकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे, काहींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले. म्हणून आम्ही जी आमचा जो कर्तव्य होता तो पार पाडण्याचं काम केलेलं होतं. तर त्यांचा अधिकार राहणार की त्या सीट्सवरती काय करायचं, कारण शेवटी त्या सीट्स खाली सोडून तर सोडता येणार नाही. म्हणून त्या 1-2 सीट्सवरती पण देखील आम्ही उमेदवार देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्यांच्याशी चर्चा तशी होऊनच या गोष्टी झालेल्या. राज्याचे ते उपमुख्यमंत्री राहिल्यानंतर आणि एवढ्या मोठा जाणता त्यांचा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आणि पकड ही त्या जिल्ह्यावरती असताना देखील आजही त्यांना उमेदवार दुसऱ्या पक्षातून आयात करून घ्यावा लागतोय हे दुर्दैवी. म्हणजे अगदीच बोलायचं झालं तर पिंपरी चिंचवडमध्ये 12 उमेदवार हे त्यांनी आमच्या पक्षातले घेतले. म्हणजे ह्याचा अर्थच असा आहे की जी उमेदवारांची त्यांची जी संख्या आहे आमच्या पक्षातून इतर पक्षातून ही घ्यावी लागते, हीच दुर्दैवी परिस्थिती आहे. आणि जर उमेदवार मिळत नसेल तर पाहिजे ती तडजोड करू आणि पाहिजे त्या लोकांना घेतल्यानंतर आम्हाला सत्ता आमच्या ताब्यात ठेवायचंय, हा जो एकंदरीत सत्ताकरणच्या नावाखाली जे अर्थकारण चाललेलं आहे त्यातूनच तुम्ही बघितलं असेल की अनेक गुंड टोळीतले असलेल्या लोकांना समावेश करणं म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना प्रोत्साहन देणं. ते वारंवार ज्यावेळी राज्याचे पालकमंत्री म्हणून सांगतात, त्या विभागाचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून ज्यावेळी ते सांगतात हे कायदा सुव्यवस्थेबद्दल ते परकट टीका करण्याचं काम करतात. मग आता अशा लोकांना प्रोत्साहन देऊन अप्रत्यक्ष त्यांना संरक्षण देण्यासारखंच झालेलं आहे. अशी जर पुण्यातली उद्या भविष्य काळामध्ये महानगरपालिकेची सत्ता
ज्यामध्ये अशा प्रकारचे लोक जर असतील तर नेमकं त्या महानगरपालिकेचा हा सत्ताकरणसाठी चाललाय का अर्थकरणसाठी चाललेला आहे? आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी काय कमी आहेत का? तेही देश पद्धतीने वापर करतायत. म्हणजे भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष इकडे केंद्रीय मंत्री आहेत, दोन कॅबिनेट मंत्री आहे, मुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन आहेत. असं असताना पण त्यांना इतर पक्षातून कुडून नगरसेवक घ्यावे लागत आहेत. आज पुणे शहरातले 7 नगरसेवक आमचे विद्यमान नगरसेवक ह्यांना त्यांनी प्रवेश दिलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थच होता तर त्यांच्याकडे त्यांच्या विरुद्ध लढण्याची ताकदच नव्हती. आणि अशा प्रकारे राजकारण करून हे सामोरे जात असताना पुणे महानगरपालिकेला हे स्पष्ट होतंय की पुणे महानगरपालिका हे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यासाठीच या सर्व लोकांना हे एकत्रित करण्याचा प्रयत्न होतो. आपण बघितलं असेल की राज्यभरामध्ये आता एक नवीन पॅटर्न सुरू झालेला आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटते की नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटताना शासकीय पोलिसांची मदत घेऊन प्रोटेक्शन मध्ये एबी फॉर्म वाटले जात आहेत. काही भागांमध्ये एबी फॉर्म पळून घेऊन गेले म्हणून घेऊन सत्ताधारी पक्षातले लोकांचे कार्यकर्ते त्यांच्या मागे धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याहीपेक्षा मंत्र्यांवरती आरोप होत आहेत. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते जे होते त्यांना न देता बाहेरच्या लोकांना येऊन उमेदवारी दिली जाते. अशातली नाराजगीचा सूर पण देखील राज्यभरामध्ये सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा आहे. त्यातूनच हे कळते की सत्तेसाठी पक्ष त्याग करून निष्ठावंतांना त्याग करून जे एका प्रकारे उपरे आहेत पण आम्हाला ते सत्ताकरण करून मिळून देऊ शकतील अशा लोकांना घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. सर्वच ठिकाणी बघा ना, काल नवी मुंबईमध्ये मंदा मात्रे काय बोलले हे तुम्ही समजून घेण्यासारखं आहे. अंतर्गत पक्षामध्ये परांदेताईंनी तर जाहीर नाराजगी व्यक्त केली. पुणे शहरामध्ये पण देखील तिकडे टिळकरजींच्या घरातल्या लोकांना दिल्यामुळे तिकडे काय झालेलं हे बघितलं असेल. माधुरी मिसाळ यांच्या कुटुंबातल्या लोकांना दिल्यानंतर काय झालेलं म्हणजे सर्वच ठिकाणी हलबेल्या अशाचा भाग आहे. पण काय झालेलं आहे की भारतीय जनता पार्टीला केंद्र सरकारमध्ये यायचं, राज्य सरकारमध्ये यायचं, महानगरपालिकेमध्ये पण पाहिजे तशा प्रकारेच करायचं. आणि अशा निष्ठावान कार्यकर्त्यांवरती ही वेळ यावी की ते उपोषणला बसावं ही दुर्दैवी. ते अनेक वेळा एबी फॉर्म दिले नंतर मग जाऊन ते लेटर पाठवून कॅन्सल करण्याचं काम केलेलं आहे. अनेकांना एबी फॉर्म निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या आत जाऊन वाटलेले आहेत. हे माझी अधिकची माहिती अशी आहे पुण्यातली किंवा तिकडे ठराविक काही विभागामध्ये प्रभागामध्ये एबी फॉर्म घेऊन कार्यकर्त्यांना प्रवेश दिला गेला आणि एबी फॉर्म बाहेर नाही तर तिकडे आत भरवले गेले. म्हणजे ही पहिल्यांदा आम्ही पाहतोय की भारतीय जनता पार्टीचे एबी फॉर्म निवडणूक कार्यालयामध्ये वाटले जातात आणि तिकडे भरले जातात. त्याचा अर्थ असा आहे तर तो कार्यालय आता भारतीय जनता पार्टीचं झालंय का? आणि मग जर कोण उमेदवार मिळत नसेल तर त्याला त्याच्याकडे द्यायचं आणि काही उमेदवार दिलेले आहेत त्यांच्याकडे परत घ्यायचं. असं देखील नाट्यमय गोष्टी काय काय भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. जे भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणावरती आरडोरड करण्याचं काम करत आहे, घराणेशाहीच्या विरुद्ध देशाभरामध्ये आणि राज्यामध्ये आणि नगरपालिकेमध्ये बोलण्याचं काम करतं. यातूनच हे एका प्रकारे आपल्याच बोलण्याबद्दलची चेष्टा आज सर्वसामान्य लोकांमध्ये होतो. ही परिस्थिती फक्त मुंबईमध्ये नाही आहे तर पुणे महानगरपालिका असेल, ठाणा असेल, कल्याण असेल याही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर. आणि म्हणूनच तर सर्वसामान्य जो निष्ठावान असलेला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल तो हा संभ्रमामध्ये पडलेला आहे. एका कार्यक्रमात गडकरींना बोलावं लागतं. ही जी परिस्थिती आहे त्यातून हे स्पष्ट होतं की भारतीय जनता पार्टी पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला नाहीये. हे एका प्रकारे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आपल्याला पाहिजे तेव्हा त्या लोकांना घ्यायचं आणि ज्यावेळी आपली सत्ता पूर्ण झाली किंवा सत्ताची गरज पूर्ण झाली
त्या लोकांना बाजूला ठेवायचं. आणि तुम्ही राज्यभरामध्ये बघता की आज शिवसेनेतली शिंदे गटाची परिस्थिती काय आणि आज अजितदादांच्या पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती काय, की पुणे जिल्ह्यामध्ये की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्यांच्या विरुद्ध तुम्ही बंड केलं, ज्यांच्या बरोबर तुम्ही प्राप्त केली, त्यांच्या बरोबर जाऊन तुम्हाला युती करावी लागली, ही देखील या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड आहे. आणि मग असं जर झालं याचा अर्थच असा आहे की 2029 ची तयारी भारतीय जनता पार्टी करतायत. त्यांच्या नेत्यांनी जसं सांगितलं की अभी हम लोगों को कुंडों की जरूरत नाही आहे. हे एक एक हळूहळू एक एक उद्या या महानगरपालिकेमध्ये काही नंतर तुम्हाला जिल्हा परिषदला दिसेल आणि 2029 ची तयारी करण्याचा तुमचा मानस सुरू झाले. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच आम्ही याबद्दलच्या परिषदमध्ये असेल, विधानसभेमध्ये ज्यावेळी आम्ही आवाज आणि जिल्हा नियोजनमध्ये आम्ही घेतलो, आमच्याकडचे मतदार हे काय मतदार नाही आहेत. सबका साथ सबका विकास म्हणणारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सारखं त्याला पाठबळ देणारी पार्टी, मग आमचे लोक का बांगलादेशवरून आले, आमचे मतदार काही या राज्याचे मतदार नाही. आणि पैसा कोणाचा आहे? करदात्यांचा पैसा आहे. आम्ही आमच्या भागातले जे मतदार आहेत ते देखील कर भरतात, आम्ही कर भरतो. अशा वेळी फक्त सत्तेसाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी आपल्याच आमदारांना निधी द्यायचं आणि आपल्याच आमदारांच्या मतदारसंघामध्ये विकास निधी द्यायचं. आणि तुम्ही तर बघितलं का नगरपालिकेमध्ये काय झालेलं आहे? तिजोरीच आमच्याकडे आहेत, आम्हाला मतं दिली तरच आम्ही तुम्हाला देऊ. तशीच आम्ही दाखवण्याचं काम हे विरोधी पक्षाच्या आमदारांना केलं जातं की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढी निधी देऊ. निवड अपक्ष भरलेलं नाही. त्यांच्या अंतर्गत देखील मोठ्या प्रमाणावरती काही नेत्यांची सीट्स पण हे भारतीय जनता पार्टीला दिली. थोडक्यात ते त्यांचा कोणाबरोबरचा स्कोर कमी करतायत हा नंतरचा भाग. पण अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी गेल्या 2 वर्षापासून तयारी केली. 4 टर्म असलेले नगरसेवकांना पण देखील काही ठराविक नवीन होऊन तयार झालेले नेते हे आता त्यांना बाजूला काढण्याचं काम झाल्यामुळे बंडखोरी काय आता हे सरकार आणि ज्यावेळी आता काहींना ही झळ पोचते आणि बघा नियती असते की ज्यांनी पक्षात फोडण्याचं काम केलं, ज्या लोकांनी पक्ष फोडण्याचं काम केलं, आणि नियती बघा आज त्यांना त्याच पक्षाच्या बरोबर जाऊन बसावा लागतो, प्रयत्न करतो. आणि तीच परिस्थिती आज त्यांच्यावरती येताना पाहायला मिळते. आणि त्याच प्रकारची वागणूक हे त्यांचे असलेले सत्तेतले असलेले मित्र पक्ष त्यांना देत आहेत. मग आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना असेल, एका बाजूला महायुती सरकारमध्ये बसायचं, मात्र दुसऱ्या नगरपालिका महानगरपालिकामध्ये वेगळी चूळ मांडायची. आणि महायुती पूर्ण भक्कम आहे आणि पुढच्या काळामध्ये महायुती मिळूनच करू असा जो दावा होता तो पोल ठरताना आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर वंचितची एकंदरीत शहरामधली ताकद आहे त्या तुलनेतच मोठे त्यांनी मतदारसंघामध्ये काम करण्यात नक्कीच वंचित पण देखील एक घटक पक्ष. मला एवढीच भीती आहे किंवा मला एवढंच म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष आणि वंचित या परंपरेच्या भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या घटनेनुसार काम करतात. सर्व ठेवण्याचं काम जे काँग्रेस करतात वोट चोरीचा एवढा मोठा विषय घेऊन ज्यावेळी आपण रस्त्यावरती उतरलो आणि विरोधी पक्षांना एकत्रित करण्याची जबाबदारी तसं देशामध्ये काँग्रेस पक्ष करतात. मुंबई शहरामध्ये अप्रत्यक्षरित्या असलेल्या सत्ताधाऱ्यांना मदत होणार नाही ना ही काळजीपूर्वक विचार करण्याची गरज ही त्यांची अर्थात ही जरी असली तरी देखील या अगोदर देखील काँग्रेस आणि आम्ही वेगळं या अगोदर देखील भारतीय जनता पार्टी आणि आम्ही वेगळं त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थितीमध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती फरक जाणवायला लागला. तर आम्ही केलेलं काम हे लोकांसमोर आणि विशेषतः मनसेची ताकद ही मिळाल्यामुळे मला आत्मविश्वास आहे की मुंबईमध्ये
काँग्रेस आणि वंचितचा काय फरक पडेल असं आम्हाला वाटतं. आणि आताही तुम्ही जर बघितलं असेल आता विधानसभेमध्ये असेल किंवा महाराष्ट्रीय विधानसभेमध्ये असेल काही लोकांना भारतीय जनता पार्टीने त्यांनी सांगितलं या सीट तुम्हाला घ्यावी लागेल. म्हणजे विद्यमान असलेले शिवसेनेचे मतदारसंघ पण ते शाबूत ठेवू शकलेले नाही. विद्यमान असलेल्या ज्या लोकांनी आमच्याकडे फारकत घेऊन त्यांच्यावरती महानगरपालिकेची निवडणुकीची तिकीट मिळेल अशी जी अपेक्षा काहींची होती. काहीतर आमच्याकडे प्रवक्ते पण गेले होते त्यांच्याकडे पण अपेक्षा होती की आम्हाला निश्चितपणे तिकीट मिळेल आणि पुढे आम्ही मोठ्या पदाची दावेदार होणार. आता आपल्याला का दिली गेली नाही हा नंतर जाणार. पण पूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठच्या सीट्सवरती शिवसेनेने लढावं हे जर भारतीय जनता पार्टी जर ठरवत असेल आणि हे थोडक्यात कोणी लढावं आणि कोणी कोणाला उमेदवारी द्यावी अशी परिस्थिती जर पक्षाची असेल तर आठ मानाने उभे राहणारा हा जो पक्ष आहे आज त्याची परिस्थिती काय आहे हे आपल्याला पाहिजे. सुरुवातीला तर त्या सगळ्यांना निवडणूक म्हटलं तर रोज थंडीपास झाली त्या नवीन काही गोष्टी पण असा हा ठराविक मतदार असतो किंवा असे ठराविक लोक असतात किंवा मुंबई शहरासाठी 2 वर्ष नवीन महानगरपालिका वर्षामध्ये प्रशासकीय यंत्रणा असल्यामुळे लोकांना हा अपेक्षा सहन करावं लागतं भविष्यामध्ये तुम्ही आता बघा 31 तर रोजच केली हे मी ज्यावेळी नाईट लाईफ आपण जे सगळं दुकान उभे राहिलं गेल्या महिन्याभरापासून फक्त सरकारने 25 तारखेपासूनच रोज 5 वेळेपर्यंत तुमचे रेस्टॉरंट बार हे चालू राहते. हा एक नवीन जी आर काढण्याचं काम पहिल्या ज्यावेळी आम्ही हा प्रस्ताव आणला त्यावेळी भूमिका अशी 24 तास मॉल असतील रेस्टॉरंट असतील हे चालू राहिले पाहिजे. नाईट लाईफचा अर्थ तो तर नाईट लाईफची व्याख्या नवीन जी आर प्रमाणे सत्ताधाऱ्यांनी पाहिजे तेवढ्या वेळामध्ये